इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। बऱ्याच दिवसांनी 2-3 महिन्यांच्या कालावधीनंतर पुनश्च एकवार आपल्या समोर विवेचन प्रतिपादन करण्याची संधी मिळते, त्याबद्दल मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं। आणि त्याच संधीचा लाभ घेऊन मी प्रभू श्रीरामचंद्रांच्या संदर्भात चिंतन करण्यासाठी आणि आपल्या जीवनातली चिंता थोडी कमी करण्यासाठी या व्यासपीठावरती उद्युक्त झालेला आहे। प्रभू श्रीरामांचं व्यक्तिमत्व आणि एकूणच त्यांचं कार्यकुशलता, प्रवीणता हे सगळं आपल्याला माहिती आहे। मात्र तरी सुद्धा अशा महापुरुषांबद्दलचं चिंतन हे सातत्यानं करायला लागतं। म्हणजे एकाच दिवशी भरपूर व्यायाम केला किंवा एकाच दिवशी भरपूर जेवण केलं तर हे जसं पुरेसं होत नाही, तसं एकाच दिवशी भरपूर असं परमेश्वराचं स्मरण केलं तर ते काही काळ करू शकेल, परंतु सातत्यानं आणि साकल्यानं त्याचं चिंतन, प्रतिपादन, मनन, स्मरण हे करायला लागतं। आणि दैवी अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी मानवी देह, मनुष्य देह धारण केला आणि या पृथ्वीवरती त्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं आणि हा भवसागर यशस्वीपणे तरून जाण्याचे अनेक मार्ग आपल्याला दाखवले। त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांचं चिंतन करत असताना सद्यस्थितीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं व्यक्तिगत स्वरूपातलं जे चिंतन आहे ते सामाजिक अशा सौख्यासाठी किंवा सामाजिक अशा चांगुलपणासाठी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो यासाठी मी या ठिकाणी उद्युक्त झालेलो आहे। आपण सगळे प्रभू श्रीरामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, रघुकुल नायक श्रीराम किंवा अशा पद्धतीचं अनेक त्यांना विनोदावल्या लावत असतो। समर्थ रामदासांनी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल सांगताना असं सांगितलंय की त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना प्रार्थना केली आणि ते असं म्हणाले, कोमल वाणी दे रामा, विमल करणी दे रामा, अभेद भक्ती दे रामा, सज्जन संगती दे रामा, बहुजन मैत्री दे रामा। आणि मग प्रसंग ओळख दे रामा वगैरे 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 ती यादी बरीच मोठी आहे। तर कोमल वाणी दे रामा ते असं म्हणतात, कारण प्रभू श्रीरामचंद्र हे काही प्रमाणात तर्क कठोर असले तरी सुद्धा त्यांची वाणी ही अत्यंत कोमल होती आणि कोमल वाणीचा जिथे उपयोग होणार नाही त्याच्या पल्ल्याड मग कधीतरी कठोरतेचा वापर त्यांना आयुष्यामध्ये करायला लागल्याचे अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे कोमल वाणी हे प्रभू श्रीरामचंद्रांना समर्थ रामदास मागतात। विमल अशी करणी आमच्याकडनं करून घे असं समर्थ रामदास म्हणतात। विमल म्हणजे ज्याच्यामध्ये मळ नाही असं, जे मलरहित आहे असं, जे दूषित नाहीये असं, तर विमल अशी करणी आमच्याकडनं घडवून आण आणि आम्हाला ते सद्भाग्य याची देही याची डोळा प्राप्त होऊ दे असं समर्थ रामदासांचं प्रभू श्रीरामचंद्रांना एक मागणं आहे, साकडं आहे। त्यामुळे त्याचा लाभ सगळ्यांच्याच जीवनाच्या उत्थानासाठी आणि एकूण प्रगतीसाठी होऊ शकेल असा समर्थ रामदासांचा आशावाद आहे। कोमलवाणी नंतर विमल करणी दे रामा म्हणतात, त्यानंतर अभेद भक्ती दे रामा ते असं म्हणतात। भेद नसलेली किंवा जी भेदली जाणार नाही अशा पद्धतीची भक्ती तू आम्हाला दे आणि ही भक्ती आमच्याकडनं तू करून घे, म्हणजे प्रभूचं चिंतन, प्रभूचं स्मरण, प्रभूचं मनन सातत्यानं आमच्याकडनं होईल असा एक आशावाद समर्थ रामदास व्यक्त करतात। त्यानंतर सज्जन संगती दे रामा असं ते म्हणतात। सज्जनांची संगती, आयुष्य सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो असं आपण म्हणतो। आणि यू आर नोन बाय द कंपनी यू कीप असं म्हटलं जातं की तुम्ही जी संगत तुमच्या आयुष्यामध्ये ठेवता त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते ओळखलं जातं। दानवी वृत्तीचे, पाशवी वृत्तीचे लोक चांगल्या मनुष्यांकडे आकर्षित होणार नाही आणि चांगले मनुष्य हे सुद्धा अगदी दानवी प्रवृत्तीच्या लोकांकडे आकर्षित होण्याची शक्यता फार कमी आहे आणि झालं तरी तो संघ फार काळ टिकणार नाही असं आहे। आणि त्याच्यामुळे सज्जनांची संगती ही सज्जन संगती आणि दुर्जन संगती असं आपण म्हणतो।
तर तुम्ही जसे आहात त्याकडे तुमचं आकर्षण जास्त असतं असं म्हणतात. आणि त्यामुळे सज्जनांच्या अशा टोळ्या, असे कंपू, असे चमू निर्माण होऊ नये असं समर्थ रामदासांची प्रार्थना. आणि बहुजन मैत्री ते रामा, बहुजन इथे जात हा विषय येत नाही. ब्राह्मण बहुजन हा जो वाद केला जातो तर तो विषय समर्थ रामदासांच्या आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनात सुद्धा कुठे नाही. कारण ती उतरंड वगैरे या गोष्टींमध्ये ते बघायचे नाही. सगळ्यांप्रती आहे जे जे भेटीले भूत तेथे मानीचे भगवंत, असा जो ज्ञानेश्वर तुकारामांचा एकूण भक्तीचा विषय होता, भावाचा विषय होता, तोच समर्थ रामदासांचा तसाच होता. आणि ते तर असं म्हणतात की साधूचे अंतरंग हे वेगळं असेल, साधूचे बहिरंग हे वेगळं असेल, पण अंतरंग हे कधी वेगळं असू शकत नाही. त्यामुळे साधू वेगळाली दिसती परंतु ते आतमध्ये एकच असतात असं म्हणतात. त्यामुळे बहुजन हा शब्द या ठिकाणी बहु असे जन आणि अनेक अशी माणसं, म्हणजे तुम्हाला लोकांमध्ये मिसळता आलं पाहिजे, लोकांचं प्रेम प्राप्त करता आलं पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे, त्यांच्या आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी परिवर्तन घडवता आलं पाहिजे, असा समर्थ रामदासांचा प्रभू श्रीरामचंद्रांना मागण्याचा भाग आहे. आणि हे सगळं जर आपण बघू, कोमल वाणी, विमल करणी, अभेद भक्ती, सज्जन संगती, बहुजन मैत्री, हे सगळं प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेलं होतं. म्हणून पहिल्या प्रथम प्रभू श्रीरामचंद्रांकडनं या 5 प्रार्थना ज्या रामदासांनी केल्या, त्यांच्या मार्फत आपल्यासाठी ज्या केल्या, तर त्या 5 प्रार्थना हे श्रीरामचंद्रांचं चिरंतनत्व आहे, सर्वकाली तत्व आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमचं वाणी कोमल असली पाहिजे, करणी विमल असली पाहिजे, अभेद भक्ती, सज्जन संगती आणि बहुजन मैत्री तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे, असा तो साधारण आशावाद आहे. आणि प्रभू श्रीरामांचं व्यक्तिमत्व बघितलं तर हे सगळं त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून तुमच्यामधलं जे काही ते सगळं आहे ते आम्हाला तुम्ही द्या, त्याचं दान द्या आणि आमचं जीवन कृतकृत्य करा, अशी मागणी रामचंद्रांकडे समर्थ रामदासांनी केलेली. प्रभू श्री रामचंद्रांचं व्यक्तिमत्व, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं एकूण जीवनावरती, चांगलपणावरती असलेलं प्रभुत्व, हे सगळं बघता मला त्यांच्या पूर्वजांची एक कथा या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहत नाही. कौत्स नावाचा एक शिष्य होता, वर्तंतू नावाचे त्याचे गुरु होते. त्या काळी हजारो वर्षांपूर्वी गुरु शिष्य परंपरा ही मोठ्या प्रमाणावरती प्रचलित होती आणि त्या परंपरेचाच एक भाग होता. म्हणून वर्तंतू नावाच्या ऋषींनी कौत्स नावाच्या आपल्या शिष्याला भरपूर शिक्षण दिलं, भरपूर ज्ञान दिलं आणि एकूण त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला. आता कौत्स हा कृतज्ञ होता, कृतज्ञता त्याच्या मनात शिवली देखील नव्हती. तो कृतज्ञ होता आणि आपल्या गुरुचं ऋण आपण कशा पद्धतीनं व्यक्त करावा असा त्याच्या मनामध्ये विचार होता. त्यामुळे तो गुरूंकडे गेला आणि गुरूंना तो असं म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची, दक्षिणा द्यायची, तर काय द्यावं, तुम्ही जे सांगाल ते मी देण्याचा प्रयत्न करेल आणि जीवाच्या आकांतापर्यंत, शेवटपर्यंत जीवाच्या आकांताने मी त्याच्यासाठी जो त्याग समर्पण लागेल ते करेल, पण मी तुमचा शब्द पडू देणार नाही. वर्तंतू हे शेवटी ऋषी होते, संन्यास्त होते, त्यांना तसे मोह वगैरे काही नव्हते. ते म्हणाले की सर्वसामान्य माणसांना, जे गरिबांना किंवा ज्यांना गरज आहे त्यांना 14 कोटी तू सुवर्ण मुद्रा द्याव्यास असा मी तुला या ठिकाणी आदेश देतो. आणि मग हा कंस बऱ्याच ठिकाणी गेला परंतु त्याला कुठं मदत मिळाली नाही. आणि आता मदत कशी प्राप्त होणार अशा विचारात असताना तो रघुकुल, आपण ज्याला म्हणतो रघुराजा, श्रीराम, दशरथ, भरत वगैरे या सगळ्या परंपरेचं एक ज्याला आपण पाईक म्हणतो किंवा ज्याचा अर्धयू म्हणतो किंवा ज्याचे जनक म्हणतो ते रघुराजा. तर त्या रघुराजांकडे हा गेला कंस आणि रघुराजाला त्यांनी विनंती केली की बाबा असा असा असा. रघुराजा म्हणाला की आता कालच मी सगळी संपत्ती माझी दान केली एका कार्यक्रमासाठी, तेव्हा माझ्याकडे आता काही नाही. परंतु आपण कर्णाचं जसं नाव घेतो, शिबीराजाचं जसं नाव घेतो, तसा हा जो रघुराजा होता हा कुठल्याही याचकाला बिनमुखपणे पाठवत नसे माघारी. तो त्याला सन्मुखपणेच पाठवत असे, म्हणजे काहीतरी मदत केल्याशिवाय तो त्याला पाठवत नसे. मग त्याने कुबेराला सांगितलं बाबा तू धनाचा देव आहेस आणि तुझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि अशी अशी गरज आहे, तर या 14 कोटी, 14 कोटी तू मुद्रा, 14,000 कोटी मुद्रा
तू देण्याचा प्रयत्न कर आणि नसता मग आम्ही तुझ्यावर स्वारी करू, असं त्यांनी सांगितलं. मग आता कुबेराला पण शेवटी राहिले ना, कारण शेवटी रघुराजाने जर स्वारी केली तर आपलं काय होईल, म्हणून त्यांनी झाडच तयार केलं, ज्याला आपण शमीचं वृक्ष वगैरे म्हणतो. सोन्याची, तिथून ती सगळी सुरुवात झाली असं म्हणतात, की सोन्याची पानं, आपट्याची पानं आपण देतो. तर तो वृक्ष त्यांनी तयार केला आणि ते रघुराजाला सांगितलं. रघुराजाने हे कंसाला सांगितलं. कंस त्या झाडाच्या जवळ गेला आणि 14,000 त्याने कोटी सुवर्ण मुद्रा त्याने घेतल्या आणि तो तिथून निघाला. म्हणजे बघा, त्याने एक सुद्धा कमी घेतली नाही आणि एक सुद्धा जास्त घेतली. नाहीतर आमच्यासारखा असता तर मोहात अडकला असता. आधी म्हणाला असता की बाबा पूर्ण 14,000 कोटी मिळवण्याचा प्रयत्न करू, त्यातलं 13-13.5 कोटी देता येतील, बाकीच्या मिळाल्या नाही असं सांगता येईल आणि आपल्याकडे ठेवता येईल. किंवा स्वतः 14,000 आधी मिळवायच्या आणि मग म्हणायचं की बाकीच्या जर मिळाल्या तर या 14,000 मधलं काही काढून मी स्वतःसाठी घेतो आणि बाकीचं त्याच्यात टाकून परस्पर देऊन टाकतो, असा काहीतरी उद्योग आमच्यासारख्या एखाद्यानं केला असता. त्याने तसं नाही केलं. 14,000 त्या मुद्रा घेतल्या आणि तो सगळा भाग एकही जास्त आहे आणि एकही कमी नाही. हे सगळं रघुराजाच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाला आणि त्याने वर्तंत ऋषींना सांगून तो सगळा दानधर्म केला. प्रश्न याचा कशाचा इथे, या ठिकाणी प्रश्न हा आहे की तुम्ही जे बोलला होता, जे सांगितलं होतं ते केलं, हा प्रश्न. नाही तर आम्ही अनेकांना वारे मापपणे वचन देतो. आता आम्ही प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे मुलाखती घेतो किंवा आमच्याही मुलाखती आमचे वरिष्ठ घेतात, तेव्हा वारे मापपणे शब्द दिला जातो की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही रोज 8 नाही 10 नाही 12 तास या ठिकाणी थांबू, आम्ही पडेल ती मदत करू, पडेल ते काम करू, कारण आम्हाला नोकरी, प्रमोशन, इन्क्रिमेंट याची गरज असते. परंतु जेव्हा ते सगळं होतं तेव्हा आम्ही अजिबात त्या गोष्टींकडे कानाडोळा केल्याशिवाय राहत नाही. आणि संस्थेनं जर आम्हाला काही सांगितलं, आम्ही रजा मागायला जातो आमचा अधिकार म्हणून, पण कर्तव्य म्हणून जर संस्थेने आम्हाला थोडं जास्त काही करायला सांगितलं तर लगेच आम्ही गडी मागतो. परंतु आम्ही जे आम्हाला ते करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करत. या उलट रघु आणि हा जो वंश होता रघुवंश, त्याचं वैशिष्ट्यच हे होतं की दिलेला शब्द पूर्णपणे पाळला आणि तो शब्द देणार आणि दिलेला शब्द पाळला, त्यापेक्षा कमी नाही आणि त्यापेक्षा जास्त नाही. तर प्रभू श्री रामचंद्रांचं आपण जर पूर्ण व्यक्तित्व, व्यक्तिमत्व आणि त्यांचं जीवन बघितलं तर आपल्याला हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की ज्याला आम्ही ड्युटी म्हणतो आणि ज्याला आम्ही सेल्फ इंटरेस्ट म्हणतो, की सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वाभिरुची किंवा स्वार्थ थोडक्यात, आणि ड्युटी म्हणजे कर्तव्य. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ, आपण असं म्हणतो. तर याचं सगळ्यात आदर्श उदाहरण म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. वडिलांनी कधी काळी आपल्या कितव्या तरी पत्नीला, जी आपली स्वतःची आई देखील नाही, सख्खी आई ज्याला म्हणतो, तिचं तसं नातं नसताना देखील ते वचन कधीतरी वडिलांनी आपल्या आईला केव्हा तरी कुठल्या तरी काळी दिलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला समजलं आणि म्हणून वडिलांना एक प्रकारची विचारणा न करता क्षणार्धात निघून जाण्याचा निर्णय घेणारे प्रभू श्रीराम हे कर्तव्य परायण होते, कर्तव्य कठोर होते, कर्तव्याला सगळ्यात जास्त महत्व देणारे होते. आणि किती वय असेल प्रभू श्री रामचंद्रांचं त्या काळी? 20-22 वगैरेच्या आसपास आजच्या दिवशी बघितलं तर वय असेल. आणि 14 वर्ष ऐन तारुण्यातले, ऐन उमेदीतले गमावणं आणि त्याग करून घरादारावर तुळशीपत्र ठेवून संसाराचा त्याग करून निघून जाणं. बरं, याच्यामध्ये राजा दशरथही त्यांना तसं विशेष काही म्हणाल्याच्या नोंदी नाहीये आणि श्रीरामचंद्रांनी त्यांना विचारणा केल्याची नोंद नाही. 3 वर्षाचं लेकरू प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. आपण करायला सांगितलं तर घरचे सुद्धा आपलं ऐकून घेतील याची काहीही शक्यता नाही. मुळात घरचे ऐकणारच नाही, बाहेरचे बरेच लोक आपले ऐकतील अशी आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. परंतु इथे वडिलांचा हा शब्द, मी असं सांगितलं जातं की ते बोलणं पण झालेलं नाहीये, फक्त डोळ्यांमध्ये डोळे घालून तो विचार की असहाय्यता दर्शवली राजा दशरथाने आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी ओळखलं आणि प्रभू श्रीरामचंद्र निघून गेले. आजच्या पिढीला अनेक प्रश्न या बाबतीत पडतात. मग श्रावणाचा विषय जेव्हा निघतो तेव्हा श्रावणाचे आई वडील तसेही अंधच होते. मग त्यांना ते अयोध्येला वगैरे त्या भागामध्ये होते आणि काशीला जायचं होतं, तर तिथे राहून जर त्यांना आंधळे असल्यामुळे
शिवजींचं दर्शन होऊ शकणार नव्हतं तर काशीला जाऊन काही दृष्टी येणार होती का? काशीला जाऊन कसं कसं दर्शन होणार होतं? विनाकारण त्यांनी हा उपद्व्याप कशाला केला असा प्रश्न अगदी 6-7 वर्षाच्या मुलामुलींनी विचारल्याचं काही वर्षापूर्वी मला स्मरतं. तसा आणखी एक प्रश्न उद्भवतो की प्रभू श्रीरामचंद्रांच्या वडिलांनी त्यांच्या सावत्र आईला म्हणजे रामांच्या सावत्र आईला हे वचन दिलं होतं. त्याचा प्रभू श्रीरामचंद्रांची तसा दुरान्वयाने देखील काही संबंध नव्हता. वचन दिलं तुम्ही, वर दिला तुम्ही, शिक्षा भोगतोय मी, अशा पद्धतीचं मी, माझी पत्नी, माझे बंधू आणि आमच्या सगळ्या जीवनाची तिथे एक प्रकारे ज्याला आम्ही उत्तरओढ झाली असं म्हणतो तसं झालं. आजच्या पिढीने नक्कीच हे प्रश्न विचारले असतात, परंतु कुठलाही अवक्षर न काढता ते निघून जात आहेत. तर त्यामुळे सगळ्यात आधी ड्युटी ज्याला आपण म्हणतो, तर या बाबतीत प्रभू श्रीरामचंद्र आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहेत. आम्ही स्वतः ते किती करू शकतो आम्हाला माहित नाही, पण याचा अत्युच्च असा आदर्श कोण असेल तर ते स्वतः प्रभू श्रीरामचंद्र आहेत, ज्यांनी अवाक्षर न काढता वडिलांच्या एका शब्दाखातर, एका इच्छेखातर त्यांना त्यांचा तो शब्द पडू न देण्यासाठी, म्हणजे प्राण जाय परंतु वचन न जाय, हे जे काही आहे हे सगळं त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात व्यक्तिगत पातळीवर जे वडिलांचा शब्द कुणाला जरी दिलेला पाळायचा नाही हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु किमान आपण कुणाला जरी दिलेला शब्द तरी आपण पाळू शकलो तर जगाचा आपल्यावरती आणि आपल्या जगावरती विश्वास दृढ झाल्याशिवाय आणि त्या सौहार्दाचं सौजन्याचं नातं तयार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. हा एक भाग. आणि याचं हे चिरंतन मूल्य आहे. हे मूल्य तेव्हाही होतं, आजही आहे, इथून पुढच्या 2-4-5 हजार वर्षानंतरही ते राहणार आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य प्रभू श्रीरामचंद्रांचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्राण्याचा, समुदायाचा, सगळ्यांचा योग्य पद्धतीने आदर केला. साधं एक उदाहरण घ्यायचं तर शबरीचा जर आपण विषय केला तर शबरी ही स्वतः पातंग समाजातली होती. प्रभू श्रीरामचंद्र एक क्षत्रिय होते आणि त्या काळातही मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद, वर्णभेद वगैरे वगैरे, जातीची उतरंड ही तशी मोठ्या प्रमाणावरती होती. परंतु हे असताना सुद्धा तिची जात न बघता तिच्यामधली भक्तीची जातकुळी बघून प्रभू श्रीरामचंद्रांनी शेवटी तिची उष्टी बोरं खाल्ली असं म्हणतात. लक्ष्मण म्हणाले, म्हणतात वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांना, की ही उष्टी बोरं आहेत आणि ही आपण खाण्याचा काहीही संबंध नाही. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या बोरांमधलं तिचं प्रेम बघ आणि त्याच्यातलं उष्टेपण वगैरे बघू नकोस अशा पद्धतीची साध लक्ष्मणाला घातली आणि शेवटी श्रीरामांचा तो आदेश, त्यामुळे ती दाद लक्ष्मणांनी दिली. परंतु हे सगळं होत असताना बहुजन मैत्री दे रामा जेव्हा आम्ही म्हणतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना आम्ही आमच्या जवळ ठेवलं पाहिजे, तर शबरी हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि शबरी किती मोठी होती? शबरी इतकी मोठी होती की शबरी ही अयोध्येमध्ये आली नाही, तर प्रभू श्रीरामचंद्र तिला भेटण्यासाठी तिच्या घरापर्यंत, झोपडीपर्यंत गेले. एवढं मोठं भक्ताचं व्यक्तिमत्व असेल तर त्याचा प्रभू किती मोठा असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकणार. हनुमान जे वानर राज होते, वानरांमधले त्यांचं कुळ होतं आणि त्यांना देखील प्रभू श्रीरामचंद्रांनी नेहमी आपल्या जवळ केलं, जवळ ठेवलं. आणि प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे ते काय ओळख? आता मला जर कोणी विचारलं माझी ओळख काय, व मी सांगेल की माझी ओळख, मी एका ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो, मी काही ठिकाणी भाषण देतो म्हणून मला वक्ता म्हणवलं जातं, काही कार्यक्रमांची निवेदन करतो म्हणून निवेदक म्हटलं जातं, काही कविता लिहिलेल्या आहेत मी कवी म्हणून संबोधलं जातं. हे असताना मी PhD केलेलं आहे म्हणून मला डॉक्टर म्हटलं जातं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून मला स्वयंसेवक म्हटलं जातं, वगैरे 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 वगैरे. मी माझ्या 1000 ओळखी अशा सांगेन. परंतु तुम्हालाही विचारलं तर तुम्ही थोड्या बहुत फरकानं तेच सांगा. नाहीतर मग काय, मी याची आई आहे, मी त्याची बायको आहे, मी त्याची बहीण आहे, वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या ओळखी आपण करून देतो. परंतु हनुमानाला विचारलं तुझी ओळख काय, तर तो म्हणायचा की मी रामाचा सेवक आहे, रामभक्त आहे. हे तुम्ही आम्ही नंतर लावलेलं सगळं आहे. बजरंगबली आहे, पवनपुत्र आहे, पवनसूत वगैरे वगैरे आपण सगळं ते श्रीरामांच्या हनुमानांच्या संदर्भात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वरारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना वगैरे वगैरे लिहिले. तुलसीदासांनी पण 40 लिहिले हनुमान चालीसा. ते सगळं त्याचं बाह्य वर्णन झालं. परंतु त्यांना विचारलं तुमचं वर्णन सही, सही काय? तर रामसेवक हनुमान, रामभक्त हनुमान. तर ज्यांचा सेवकच एवढा महान असेल
त्यांचे प्रभू किती महान असतील आणि त्यांचे प्रत्येक युगातले संदेश देखील किती महान असतील. किंवा निषाद जो होता तेव्हा जेव्हा ते अयोध्या सोडून लंकेमध्ये जायला निघाले तेव्हा मध्ये काही म्हणजे उत्तर प्रदेशचा असतो तेव्हाचा भाग, तर त्यांना निषाद भेटले. निषादाने त्यांनी बरीच मदत केली आणि जेव्हा ते परत आले तेव्हाही ते निषादाच्या गळ्यात पडून रडले, कारण म्हणजे निषाद त्यांच्या गळ्यात पडून रडले आणि प्रभू श्रीरामांनाही भावना अनावर झाल्या. कारण मित्र शेवटी ज्याला मानलं होतं की मित्र म्हणजे कोण, तर प्रभू श्रीरामचंद्र असं म्हणतात की आपण ज्याच्यापासून दूर जात असताना जो आपल्याला म्हणतो भेटल्यानंतर परत मला कधी भेटणार, तो म्हणजे मित्र. दूर गेल्यानंतर बरं झालं गेला असं न म्हणणार नाही, तर परत कधी भेटणार असं जो म्हणतो. निषादाने रामांना प्रश्न विचारला की आप म्हणजे फिर कब गले लगाने आ रहे हो, तर श्रीरामांनी त्यांना वचन दिलं होतं आणि प्राण न जाय परंतु वचन न जाय, तर तसं श्रीराम स्वतः निषादाला भेटण्यासाठी परत आले. तर एक प्रकारे सगळ्यांप्रती त्यांना मोठ्या प्रमाणावरती आदर होता, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आणि ते तत्व त्यांचं चिरंतन. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे भरताचं आणि श्रीरामांचं भांडण हे त्यागासाठी झालेलं भांडण, की कोण जास्त त्याग करेल याच्यासाठी झालेलं हे भांडण. आज दोन भावांमध्ये घराघरामध्ये दोन भावांमध्ये काही विशेष सौख्य असतंच असं काही नाहीये. हे अपवाद सोडले तर काही ना काही कुरकुरी किंवा कुरकुरी झाल्याशिवाय राहतच नाही. बहीण भावाचं बरं असू शकतं कारण तसे त्यांच्या गोष्टी पूर्णतः वेगळ्या होतात. भावाभावांचंही वेगळं होतं, परंतु एखाद्या आईचं किंवा वडिलांचं हृदय यांचं कायम चांगलं राहावं याच्यासाठी तुटतं, परंतु व्यवहार हा व्यवहारच शेवटी आहे, वास्तव वेगळं आहे. आणि त्यामुळे दोन भावांचं संपत्तीवरनं वगैरे अनेक वेळा भांडण झाल्याचे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूलाही आपण बघत असतो. परंतु हे राजपद मला मिळावं म्हणून भांडण करणारे आपल्याकडे अनेक महान असे वीर या देशामध्ये होऊन गेले. तुम्ही शहाजहान म्हणू नका, तुम्ही औरंगजेब म्हणू नका, तुम्हाला असे अनेक लोक दिसतील की तो दारा शिको वगैरे वगैरे, म्हणजे स्वतःच्या घरच्यांना अगदी प्रार्थना चालू असताना मारण्यापर्यंतचा हा प्रमाद त्यांच्या जीवनामध्ये घडला. असे अनेक वीर महावीर आपल्याला दिसतील आणि आपल्यालाही अनेक वर्ष त्यांचा इतिहास मोठ्या प्रमाणावरती शिकवला गेला. परंतु प्रभू श्रीरामचंद्र आणि भरत यांचं वैशिष्ट्य असं आहे की रामचंद्र म्हणत होते मला राज्यपद नको, तू स्वतः तिथे जा आणि राजा हो, आणि भरत म्हणत होते मला ते राज्यपद नको, तुम्ही या, अन्यथा मी तुमच्या पादुका त्या ठिकाणी ठेवीन आणि 14 वर्ष मी तुम्हाला स्मरत राज्य करेन. आणि भरत कधीही त्या गादीवर बसले नाही. नंतर 14 वर्षांनी प्रभू श्रीरामचंद्र स्वतः आले. तेवढा मोठा त्याग भावा आणि त्यागासाठी भांडण जगामध्ये फार कमी वेळा दिसतं आणि ते या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दिसतं आणि आपण त्याचे सारेजण पाईक आहोत याचा आपल्याला प्रचंड अभिमान असला पाहिजे की आमच्याकडे त्यागासाठी समर्पणासाठी भांडण केलं जातं. तू मोठा की मी मोठा याच्यासाठी नाही, तर मला मोठं व्हायचंच नाही कारण मला तुला मोठं करायचं नाही याच्यासाठी आमच्याकडे भांडण केलं जातं. मागे कदाचित मी या कथेचा उल्लेख केला असेल, साने गुरुजींनी भारतीय संस्कृती नावाच्या पुस्तकामध्ये. ते पुस्तक तुम्ही अवश्य वाचू शकता, सगळ्यांना आवडेल असंच ते पुस्तक आहे. भारतीय संस्कृती 200-250 पानांचं पुस्तक आहे, पण भारतीय संस्कृतीतले अनेक प्रतीक म्हणजे दही साखर आपण देतो एखाद्याच्या हातावर, ते का द्यायचं, कलश आपण का ठेवतो, स्वस्तिक का असतं, अक्षताच का टाकायचं, इथपासून कासव विष्णू किंवा शंकरांच्या मंदिराच्या अगदी त्या गाभाऱ्यामध्ये जाण्यापूर्वी तिथे कासव का असतं, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये दिलेली आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला आहे की एक राजा होता आणि तो राजा अत्यंत दानशूर असा राजा होता. तर एक याचक त्याच्याकडे गेले आणि याचकाने असं सांगितलं की आम्ही तुमच्या दानाची शबीराजा, कर्ण किंवा रघु वगैरे हे सगळे जे आहेत तसं मी तुमची ख्याती ऐकलेली आहे आणि माझ्याशी विनंती आहे की तुम्ही मला तुमचं अर्धांग पूर्ण वरपासून खालपर्यंत अर्धांग बरोबर चिरून कापून तुम्ही ते मला द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. म्हणलं ठीक आहे. आणि मग त्याने तो चिरण्याचा कार्यक्रम आखला आणि स्वतःचा असं ते कापायला लावलं बरोबर घट, ज्याला पॅरालिसिस ज्याला म्हणतो आपण, 2 भाग, तर एक भाग पूर्ण काढून त्याला द्यायला लागला.
आणि हे होत असताना दुसऱ्या डोळ्यात म्हणजे हा भाग काढून टाकला उजवा भाग, डाव्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं आणि मग त्याने ते असं पुसलं त्याच्या त्या हाताने. मग हा जो याचक होता तो म्हणाला, मला माहित होतं तुमचं हे सगळं नाटकच आहे, कारण तुम्हाला हे तुमचं अर्ध अंग द्यावं लागलं याच्याबद्दल किती दुःख होत आहे. म्हणजे तुम्ही फक्त दाखवता मी याचक आहे, परंतु दान दिल्यानंतर तुमच्या मनामध्ये हुरहुर राहिलेली आहे, त्यामुळे हे दान हे खरं दानच नाही. असा विक्षिप्त तो याचक असू शकतो, विचित्र याचक असू शकतो. काही लोकांना कशातही चांगलं झालेलं दिसत नाही. म्हणजे तुम्ही बघा त्यांचं व्यक्तिमत्वच असं असतं. तो परीक्षाच घ्यायला आला होता, तो म्हणाला असं असं आहे. तो म्हणाला तू मला नीट ओळखलं नाहीस, हे माझं जे उजवं अंग मी तुला कापून दिलं, अर्ध धड वेगळं करून दिलं, त्यामुळे तुला एक प्रकारचं सुख प्राप्त झालं आणि तू जे मला मागणं मागितलं होतं ते पूर्ण झालं. तर हे करण्याचं भाग्य या उजव्या अंगामध्ये आहे, ते या डाव्या अंगामध्ये नाहीये, म्हणून त्या डाव्या डोळ्यातून पाणी येत नाही. बाकी ते दिलं म्हणून पाणी येत नाहीये. तर अशा पद्धतीचा त्याग, समर्पण करण्याची शिकवण या समाजामध्ये, या धर्मामध्ये, ज्या एकूणच सगळ्या संस्कृतीमध्ये दिली जाते, त्या संस्कृतीचे आपण सगळेजण पाईक आहोत. आणि प्रभू श्रीरामचंद्र आणि भरत हे अत्यंत मोठं असं उदाहरण की जिथे जनक राजा सुद्धा आले होते, सगळेच जण तिथे आले होते आणि त्यांना कौशल्य माता आल्या होत्या, कैकेयी माता सुद्धा खजील झाल्या होत्या आणि त्या येऊन त्यांनी पण एक प्रकारची माफीच मागितली होती, कारण तोपर्यंत आपली चूक त्यांना लक्षात आली. परंतु श्रीराम त्यांना म्हणाले की आई आता खूप उशीर झालाय, आता मी काहीच नाही करू शकत, कारण मी वचन दिलेलं आहे. आणि ते निघून गेले. तर अशा पद्धतीचा त्याग फक्त प्रभू श्री रामचंद्र आणि तत्सम अशा लोकांमध्ये आणि आपल्या संस्कृतीतल्या काही महाजनांमध्ये किंवा महानुभावांमध्ये, महान अशा लोकांमध्ये केल्याचं दिसतं. प्रभू श्री रामचंद्राच्या संदर्भामध्ये एक आक्षेप नेहमी असा घेतला जातो की प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या पत्नीवरती अन्याय केला आणि बाकी एक धोबी, त्या धोब्याने काहीतरी आक्षेप घेतला आणि त्यामुळे त्याचं म्हणणं खरं खोटं वगैरे या भानगडीत पडून प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतःच्या बायकोला एक प्रकारचं अंतर दिलं असं नेहमी म्हटलं जातं. परंतु त्या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघितलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांवरती व्यक्तिगत आरोप झाला होता, तो प्रभू श्री रामचंद्रांनी पती म्हणून त्यांच्या पत्नीला स्वतःपासून दूर केलेलं नव्हतं, तर एक राजा म्हणून, राजाचं कर्तव्य म्हणून त्यांनी ते केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये काही काळ थोडासा संघर्ष निर्माण झाला होता. त्याचं कारण हे होतं की छत्रपती संभाजी महाराजांना असं वाटायचं की शिवाजी महाराजांनी आपल्याला वडील म्हणून वागणूक द्यावी आणि शिवाजी महाराज हे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांकडे वडीलपेक्षा राजा म्हणून बघत होते आणि राजासाठी पहिलं कर्तव्य हे राजकर्तव्य आणि मग स्वतःचा पुत्र वगैरे वगैरे हे सगळं त्या काळापासूनची ही रचना अगदी शिवाजी महाराज आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती पाळत आलेली अनेक लोक आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं सांगा की जर प्रभू श्री रामचंद्रांना पत्नीविषयी काही प्रेम नसतं किंवा पत्नीविषयी त्यांच्या मनात संभ्रम असते, तर त्या पत्नीला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र त्या अयोध्येपासून लंकेपर्यंत उत्तरेचा एक भाग, दक्षिणेचा दुसरा भाग, त्या टोकावरती कशाला गेले असते? ते गेलेच नसते. त्यांना सहज न जाणं शक्य होतं, कारण विधी का विधान जर काही होतं, त्यांना ते सगळं माहित होतं की काय घडणार आहे आणि काय नाही. तसं ते विष्णूचे अवतारच होतं, 7वे अवतार त्यांना म्हटलं जातं. परंतु तरी सुद्धा स्वतःच्या पत्नीच्या शोधार्थ प्रभू श्री रामचंद्र वणवण भटकले आणि लक्ष्मणजी सुद्धा त्यांच्यासोबत वणवण भटकले. लक्ष्मणजी हे कधीही सीतेकडे त्यांना कोणीतरी विचारलं की त्यांनी असा अलंकार घातला होता, तुम्ही बघितला का? तर ते म्हणाले नाही, कारण मी कधीही त्यांच्याकडे वर पडून बघितलं नाही, मी नेहमी त्यांच्याकडे खालीच बघत असे, त्यांच्या नजरेत नजर देऊन मी कधीही बघितलं नाही. तर अशा प्रकारे एक वात्सल्य त्यांच्या मनामध्ये होतं. आणि प्रभू श्रीरामांचं वैशिष्ट्य हे की त्याचा त्याग, समर्पण हे सगळं करून त्या सीतेसाठी ते शोधत निघाले आणि शेवटी सीतेचा शोध घेतला. पण याच्यावर बरेच आक्षेप येऊ शकतात की ते मुख्य कारण नव्हतं, मुख्य कारण म्हणजे रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तीचं वध तर नव्हतं वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यावर बरंच चर्वित चर्वण होऊ शकतं, जे मला अमान्य किंवा मान्य करण्याचा प्रश्नच नाही. पण तुम्हाला फक्त एक त्याच्यातला गाभा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पत्नीसाठी प्रचंड त्याग केलेले अनेक पुरुष आजही आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसतात. पत्नी तर पतीसाठी प्रचंड त्याग करतेच, सगळ्याच पत्नी बहुतांश पद्धतीने ते करतात, परंतु अनेक पती सुद्धा आपल्या पत्नीसाठी मोठ्या प्रमाणावरती
त्याग केल्याची मोठी उदाहरण आहे. म्हणजे त्यागाचं उदाहरण काय, तर पतीची आई तिला बोलत असताना आपण तिच्या बाजूला जाऊन उभं राहणार, तेवढा मोठा त्याग झाला. हा सुद्धा खूप मोठा त्याग आजच्या जमान्यामध्ये झालेला आहे असं मला वाटतं. असा त्याग न करणारे करंटे देखील यामध्ये आहेत, की बाबा मला तुझी बाजू नको, तुझी नको, मी आपल्या इकडे. परंतु भक्तीचा बाजरी सोडला तरी असा त्याग करणारे, मोठ्या प्रमाणावरती त्याग करणारे अनेक प्रभू श्रीरामचंद्रांचे पायीक असणारे अनेक पुरुष आजही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतात. हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या विचारांचं चिरंतनत्व आहे असं मला वाटतं. नैतिकतेचा आदर्श प्रभू श्रीरामचंद्रांनी नेहमीच घालून दिला. म्हणजे जेवढं सांगितलं होतं तेवढंच आम्ही करणार, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. जेवढं मागितलं तेवढंच आम्ही घेणार, त्यापेक्षा जास्त कमी नाही. ही जी रघुवंशाची परंपरा आहे ती प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा पूर्णपणे पाळण्याचा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे नैतिकतेचा एक आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि आता हा आदर्श कसा, तर बघा, प्रभू श्रीरामचंद्र हे लंकेला गेले, रावणाचा वध झाला, रावणाचा वध होऊन पराभव झाला. शेवटी लंका त्यांच्या ताब्यात एका क्षणामध्ये येऊ शकली असते, कारण विभीषण हे तसे श्रीरामांचेच भक्त होते. ते जरी आश्रित रावणाचे असले तरी मनामध्ये त्यांच्या प्रभू रामचंद्रच होते. आणि जेव्हा हनुमानजी आणि विभीषणजी यांची पहिल्यांदा भेट होतीये, जेव्हा ते अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जाते, ब्रह्मांड एवढेही झाले आणि अणु एवढेही झाले. त्या प्रवेश करत असताना तिथे अनेक राक्षसी नव्हते, त्यांना ते दिसेनासे झाले, छोटे झाले. आणि काही राक्षसींसाठी ते खूप मोठे झाले, भीमरूपी महारुद्र असे झाले. तर तिथं विभीषणांची गाठभेट झाली आणि विभीषण रामनाम करत होते. तर प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करणारे एका राक्षसाचे बंधू म्हणून पहिला परिचय हनुमानांचा आणि विभीषणाचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून एक प्रकारे ते कधीही वाटलं असतं त्यांना, तर विभीषणाला जर सांगितलं असतं तर विभीषणाची काय हिंमत आणि ददाद होती प्रभू श्री रामचंद्रांसमोर नाही म्हणण्याची. परंतु तरीही लंका हे राज्य त्याचं त्याला देऊन टाकलं आणि ते स्वतः अयोध्येकडे आले. किंवा किष्किंधा, किष्किंधा नरेश आपण म्हणतो, वाली सुग्रीव वगैरे वगैरे हे सगळं तिथे ते पण ते घेऊ शकले असते. परंतु वालीचा तो सुग्रीवाकडनं प्रभू रामचंद्र सुग्रीव या सगळ्या अर्थाने जो वालीचा पराभव झाला आणि नंतर तो त्यातनं गेला, ते सगळं परत सुग्रीवाच्या तावडीतलं श्रीराम कधी घेऊ शकले असते. परंतु त्यांचा उद्देश मुळामध्ये एखाद्याच्या जमिनीवरती जाऊन ती जमीन पूर्ण प्राप्त करून त्याला नेस्तनाबूत करून आपल्या घरी परत येणं, हा जो आंग्ल संस्कार काही लोकांवर झालेला आहे तो प्रभू श्रीरामचंद्रांवर नव्हता. आणि म्हणून आम्ही कधीही विनाकारण कुणावर, आम्ही तो संस्कृती पाळली, आम्ही कधीही कुणावर विनाकारण आक्रमण केलं नाही. आम्ही कधीही कुणाची इंचभर सुद्धा जमीन बळकावण्यासाठी कधीही कुणावरती शस्त्राघात केला नाही. हा, आमचं काही करण्याचं कोणी जर मध्ये आलं तर मग शेवटी तुम्ही आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे हे सगळं आहे, किंवा आता पाकिस्तानची मध्यंतरी भारताने जी अवस्था केली हे आपलं सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही स्वतःहून कधी कुणावर आक्रमण केलं नाही आणि आमच्यावर कोणी केलं तर आम्ही त्याला सोडलं नाही. अशा पद्धतीचा प्रभू रामचंद्रांचा, शिवाजी महाराजांचा आदर्शवाद हा नेहमी आपण या काळातही पाळू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू रामचंद्रांना आपले आदर्श, कृष्णाला आदर्श मानणारे होते. असे आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श राजा प्रभू श्री रामचंद्र स्वतः होते. पिता म्हणून आदर्श असण्याचा प्रश्न त्यांच्या आयुष्यात तसा खूप लवकुश, सीता वगैरे यांची भेट, विरह, परत भेट, मग ती सीतेची जी अग्नी परीक्षा वगैरे दिली, मग त्याच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे काही रामायणांमध्ये ते असं पण आहे की सीतेची ही स्वतःची इच्छा होती की अग्नी परीक्षा घेणं, त्याचा आणि श्रीरामांचा काही संबंध नाही. उलट अर्थी, उलट पक्षी श्रीराम त्यांना रोखत होते, परंतु सीतेने सांगून ठेवलं होतं की माझं एवढंच जीवन आहे आणि मग मी आता त्या करणार. आपल्याला आता खरं खोटं माहित नाही नेमकं काय त्याच्यात आहे, तपासून पाहायला लागेल. परंतु वरवर पाहता आपल्याला हेच दिसतं की प्रभू रामचंद्रांनी त्यामध्ये कुठलाही भाग घेतला नाही, परंतु त्याचा थोडा अभ्यास अधिक करायला लागेल. तर असे आदर्श पती सुद्धा काही काही गोष्टी आपण फक्त बघतो सोयीस्कर पद्धतीने आणि मग आपण ते बाजूला टाकतो किंवा त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा अभ्यास आपल्या सगळ्यांना करायला लागेल. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र होते. स्वतःच्या मर्यादा, स्वतः ते पुरुषोत्तम होते, परंतु सगळ्या गोष्टी या शेवटी मर्यादा पाळण्याच्या असल्या पाहिजे. मग आपला राग, आपला लोभ, आपला मोह सगळंच हे मर्यादेमध्येच असलं पाहिजे. आणि त्यातही ते उत्तम होऊ शकले याचं कारण असं आहे की त्यांनी कुठल्याही गोष्टींचा अमर्याद
अशा पद्धतीने मी मगाशी म्हटलं की राज्य त्यांना 2-3 राज्य सहज मिळू शकले असते की त्यांनी कुठेही घेतली नाही. किंबहुना मर्यादा पुरुषोत्तमचं अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा कैकेयी, कौशल्या आणि दशरथ वगैरे सगळं ते घडलं, वर वगैरे, मग शाप वगैरे आणि मग ते वनवासात जाणं वगैरे सगळं घडलं, तेव्हा तेव्हा ते गेले आणि त्यानंतर भरत जेव्हा आजोळवरून परत आले तेव्हा ते परत तिथे गेले वनवासाच्या तिथे आणि त्यांनी विनंती केली की माझ्या आईची खूप मोठी चूक झाली आणि ती मला वाटतं त्यांनी बरेच अद्वा तद्वा बोलले, बरेच शब्द अपशब्द वगैरे वापरले. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना रोखलंय आणि ते म्हणाले की तू माझ्या आईबद्दल बोलतोयस याचं तुला भान आहे का? आणि तुझी एवढी पात्रता नाहीये की तू तुझ्या आज्ञेत ते म्हणाले नाही पण त्यांनी असं केलं, ते काय असेल ते मी बघून घेईन, पण तुला याच्यात पडण्याचा आणि बोलण्याचा काही अधिकार नाहीये असं त्यांनी भरताला ठणकावल्याचं वाल्मिकी रामायणामध्ये प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे अनेक पुरावे त्याच्यामध्ये आहेत. तर याचा अर्थ हा आहे की मर्यादा त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होत्या. अहो थोडा विरोध झाला तरी आक्रमक होणारी माणसं आपण आजूबाजूला बघतो. भांडणं होतात, एकेका साध्या गोष्टीवरनं भांडणं होतात, विकोपाला जातात, 2-2, 4-4, 5-5, 7-7 वर्ष लोक एकमेकांशी बोलत नाहीत. आणि इथे कैकेयीमुळेच प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जायला लागलं होतं. कौशल्या, भरत, लक्ष्मण, सीता, दशरथ या कुणाची याच्यावर तशी चूक नव्हती. कैकेयीने जर हे केलं नसतं तर हे झालंच नसतं, हे खरं आहे. परंतु ते सगळं बाजूला ठेवून प्रभू रामचंद्र जातायत, 14 वर्ष संसार वनवास भोगतायत, परत येत आहेत आणि कुठलीही कटुता कैकेयीच्या बद्दल त्यांनी ठेवलेली नाही. एखाद्याने ठेवली असते की तुझ्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तुझ्यामुळे मला हे सहन करायला लागलं, तुझ्यामुळे आपल्या कुळाची जी काही कीर्ती आहे ती अपकीर्ती होते का काय अशी स्थिती निर्माण झाली वगैरे 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 वगैरे. परंतु हे कुठेही प्रभू श्री रामचंद्रांनी होऊ दिलं नाही. म्हणून आपल्या समोरचा आदर्श प्रभू श्री रामचंद्रांचा आजच्या काळातही हाच आहे की कटुता जरी असली, कितीही काही असलं तरी पण ती मी बाजूला ठेवेल. आता हे खूप अवघड आहे. मनुष्य देह हा आहे, आपल्याला पाश असतात, प्रारब्ध, प्राक्तन संचित आपलं प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण कदाचित तेवढे ज्याला आम्ही स्ट्रॉंग असं म्हणतो, मजबूत किंवा आपण धैर्यशाली तेवढे नसतो, त्यामुळे आपल्याला हे करता येणं शक्य असेल नसेल यामध्ये मी पडणार नाही, कारण मानवी मर्यादा असतातच. परंतु प्रभू श्री रामचंद्रांना हे शक्य झालं आणि कोणी थोडं आपल्याला दुखावलं तर आपण किती किती वर्ष आपल्या मनामध्ये त्याबद्दलचा राग, त्याबद्दलचा क्षोभ, त्याबद्दलच्या वेदना, यातना, दाह, क्लेश सगळं असतंच. परंतु प्रभू श्री रामचंद्रांनी हे सगळं बाजूला ठेवलं आणि आपल्यासाठी एक मोठी शिकवण त्यांनी दिली की तुमच्याशी जरी कोणी तसं वागलं, कोणी वाईट वागलं तरी सुद्धा त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये असणारा कटुपणा किंवा तुमच्या मनामध्ये असणारी शत्रुत्वाची भावना हे तुमच्यातल्या दौर्बल्याचं लक्षण आहे. तुम्ही स्वतःला त्याबद्दल मजबूत मी आहे खूप आणि धैर्यशाली असं म्हणू शकणार नाही, तर तुम्हाला तुमच्या या सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवून पुन्हा त्या व्यक्तीच्या गुणदोषांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रेम करावं लागेल. असं आहे. नाहीतर एखादा विज्ञान युगातला एखादा मुलगा सहजगत्या म्हणाला असता की माझा काही संबंध नसताना मला हे सगळं करावं लागलं, माझा काय संबंध, मी सहजगत्या वेगळा राहतो, तुम्ही सदाशिव पेठेतच बरेच, मी कोथरूडमध्ये जाऊन राहतो आणि आपल्यापैकी अनेक जण असं करतात. परंतु हे असताना सुद्धा हे कुठेही घडलेलं नाहीये. हे प्रभू श्री रामचंद्रांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे विवेकानंद नेहमी म्हणाले होते, मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग लाईफ फॉर मी, की माणूस बनवणारं, चरित्र संवर्धित करणारं आणि जीवनाचं एक प्रकारचं उन्नयन घडवणारं असं शिक्षण, असं व्यक्तिमत्व आम्हाला घडवायचं आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं व्यक्तिमत्व हे तसं व्यक्तिमत्व आहे की स्वतःच्या चारित्र्याच्या संदर्भामध्ये कोणी सुद्धा एक कण सुद्धा आवळी उठवू शकणार नाही, अशा पद्धतीचं प्रभू श्री रामचंद्रांचं व्यक्तिमत्व. मग त्याच्यासाठी घरच्यांना पण त्याग करावा लागतो, घरच्यांना सुद्धा त्या आगीमध्ये जळावं लागतं, काही चूक असो किंवा नसो हे सगळं खरं आहे. परंतु प्रभू श्री रामचंद्रांनी स्वतःच्या चारित्र्याला कुठल्याही पद्धतीचा डाग कधीही लागू दिला नाही. म्हणून तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी आयुष्यामध्ये वर्तन करत असताना किंवा जीवन जगत असताना खूप मोठ्या गोष्टी तर आपल्याला
वडिलांनी दिलेलं वचन स्वतःवर घ्यायचं आणि 14 वर्ष वनवास करायचं, हे कोणाला किती जमू शकेल हे सांगता येणार नाही. परंतु स्वतःचं चारित्र्य चांगल्या पद्धतीचं आपण ठेवू शकतो. एक तर तुमचं चरित्र 100% शुद्ध असतं किंवा ते 0% शुद्ध असतं, ते मध्ये नाही असू शकत. 70% माझे चारित्र्य शुद्ध आहे असं होऊ शकत नाही. आणि चारित्र्य या पद्धतीचा विचार हा फक्त एक विशिष्ट असा विचार नाही, तर तुमच्या सवयी, तुमची वागणूक, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं विचार करणं, तुमची कृती करणं, या सगळ्यांचा एकूण परिपाक किंवा समुच्चय या गोष्टीला मानसशास्त्रज्ञ चारित्र्य हे नाव देतात. की तुमचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व याच्यामध्ये भरपूर फरक आहे. तुम्हाला बाहेरून जे दिसतं ते वेगळं आणि आतमध्ये तुमचं जे सगळं आहे ते वेगळं. आणि त्यातही थिअरी लेव्हलला तुमचं जे काही वागणं बोलणं आहे, बोलणं ते वेगळं, आणि प्रॅक्टिस या लेव्हलला तुमचं वागणं वेगळं. तुमचं वागणं आणि बोलणं यामधलं अंतर शून्य करत जाणं म्हणजे तुमचं चारित्र्य उत्तम होऊ शकतं. जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे असं संत जन सांगून गेले. तर याचा अर्थ तोच आहे की शेवटी आपलं चारित्र्य हे उत्तम असलं पाहिजे. आणि प्रभू श्री रामचंद्र असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि असे अनेक महान व्यक्तिमत्व, अनेक महान स्त्रिया किंवा आमच्या जिजाऊ असतील, आमच्या अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीच्या राणी असतील, असे खूप खूप होऊन गेले. तर या सगळ्यांचं महत्वाचं वैशिष्ट्याचं गमक काय, तर यांचं चारित्र्य यांनी नेहमी उत्तम ठेवलं की त्यांनी कधीही कुणीही वाकड्या नजरेनं त्यांच्याकडे बोट दाखवू शकलं नाही किंवा प्रश्न देखील त्याबद्दल विचारू शकलो नाही. तर अशा पद्धतीच्या या गोष्टी आहेत असं मला वाटतं. की शेवटी ही जी काही सगळी मूल्य आहेत, आता शेवटी त्यावेळेची जी खाण्याची पद्धत होती, कपडे वगैरे घालण्याची पद्धत होती किंवा दिसणं वगैरे जसं होतं, ते त्या 5000 वर्षांपूर्वी अत्यंत वेगळं होतं आणि आज अत्यंत वेगळं आहे. ते सगळं बदललेलं. परंतु ही जी मूल्य आहे, ज्याला आपण नैतिकतेचं नाव देतो, ज्याला चारित्र्याचं नाव देतो, ज्याला सत्याचं नाव देतो, दिलेला शब्द पाळण्याचं नाव देतो, त्याच्यानंतर क्षमा असेल, दया असेल वगैरे वगैरे, ही सगळी जी मूल्य आहेत ती सगळी मूल्य आजही तशीच आहे. म्हणून जमिनीचं मुळांशी जेवढं घट्ट नातं आहे किंवा सागराच्या लाटांचं सागराच्या पाण्याशी जेवढं घट्ट नातं आहे, फुलाचं त्याच्या सुगंधाशी जेवढं घट्ट नातं आहे, तेवढंच घट्ट नातं त्या मूल्यांचं आणि प्रत्येक काळाचं आहे. ही बदलणारी अशाश्वत अशी मूल्य नाहीये, ही चिरंतन सर्वव्यापी सर्वकालीन अशी शाश्वत अशी मूल्य आहेत. आणि जगातले जे सगळे धर्म आहेत त्या धर्मांची मूलभूत जर मूल्य तुम्ही काढली, तर मग जैन धर्मातले असतील, बौद्ध धर्मातले असतील, हिंदू धर्मातले असतील, विविध धर्मातली मूल्य असतील, तर त्यामध्ये ही सगळी मूल्य दया, क्षमा, शांती, करुणा, प्रेम वगैरे वगैरे, सत्य, हेच सगळं सांगितलेलं आहे. कारण जगाच्या अंती सगळं हेच शेवटी उरणार आहे. तुमचे आमचे कपडे, तुमचं आमचं खाण्याची पद्धती वगैरे 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 हे सगळं कुठेतरी जाणार आहे, परंतु शेवटी मूल्य उरणार आहेत. आणि म्हणून आज 5000 वर्षांनी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांच्या त्या जीवनातली मूल्य आपल्याला स्मरण त्याचं झाल्याशिवाय राहत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांचं रामराज्य हे देखील विनाकारण कर वगैरे आकारणं, विनाकारण शेतसारा वगैरे लावणं किंवा तिथल्या सैनिकांना पगार 31 तारखेऐवजी आता 5 तारखेला देतो वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी करणं, असं त्यांच्या राज्यामध्ये कधीही झालं नाही. त्यांच्या राज्यामध्ये निसर्गाचं व्यवस्थितपणे रक्षण झालं होतं. पर्यावरणाचं त्यांनी व्यवस्थितपणे रक्षण करणारी शेतीची पद्धत असेल, पाण्याची पद्धत असेल, पिकं घेण्याची पद्धत असेल, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. आणि त्यामुळे त्यांचं रामराज्य ही जी कल्पना की जी अनेकांनी मांडली, महात्मा गांधींनी नंतर ती मांडली, आजही आपण रामराज्याचा विचार करतोय, तर फक्त रामाच्या काळातलं राज्य असा तेवढा अर्थ नाहीये त्याचा. तर निसर्गाला महत्व देणारं, तत्वांना महत्व देणारं, भौतिकतेपेक्षा नैतिकतेला जास्त महत्व देणारं, समृद्धीपेक्षा आपल्या मूल्यांना, परंपरांना जास्त महत्व देणारं आणि बाहेरच्या भौतिक अशा गोष्टी वर्धिष्णू करण्यापेक्षा माणसाचं अंतरंगाचं उन्नयन करणारं असं त्या काळचं रामराज्य होतं. आणि ते रामराज्य देखील प्रस्थापित करणं ही आजच्या राज्यकर्त्यांची प्रभू श्रीरामचंद्रांना वाहिलेली खरी आदरांजली असेल असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही आम्ही ते केलंच पाहिजे, परंतु प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, राजा शिवछत्रपती यांची वैशिष्ट्य हीच की त्यांचं मन सत्तेत असल्यानंतर सुद्धा कधीही विनाकारण असं कटुता ठेवणं किंवा विनाकारण असं ज्याला आपण
फार असा एखादा कडक ज्याला म्हणतो, ज्याला भावना नाही, संवेदना नाही, असा राजाला असायला लागतं असं म्हणतात. परंतु तरी देखील भावभावनांचं मिश्रण त्यांच्या दोघांच्याही, विशेषतः श्रीरामांच्या जीवनामध्ये आपण त्याबद्दल बोलतोय म्हणून आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं आजच्या काळात सुद्धा उरणारं आहे. आणि आपल्याला ते आपल्या जगण्यातनं एका वेगळ्या पद्धतीनं सिद्ध करायला लागेल. आपण सगळेच काही ना काही प्रमाणामध्ये रामांना अपेक्षित असणाऱ्या, कृष्णांना, शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या गोष्टी करत असतोच. परंतु ते अधिकाधिक कसं वाढवता येईल आणि त्याचं स्मरण करून पुन्हा एकदा जिथून विषयाला सुरुवात केली की कोमल वाणी कशी होईल, विमल करणी कशी होईल, सज्जन संगती कशी होईल, अभेद भक्ती कशी होईल, बहुजन मैत्री, प्रसंग ओळख वगैरे वगैरे, हे सगळं कशा पद्धतीने होऊ शकेल त्याचा विचार या काळामध्ये करण्याची आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण नेहमी काळाला दोष देत असतो. आपण नेहमी असं म्हणतो की ते तर प्रभू श्रीरामचंद्र होते आणि आम्ही तर सर्वसामान्य पामर आहोत, सर्वसामान्य जीव आहोत. त्यांना ईश्वराचा अवतार घेतल्यामुळे ते सगळं शक्य झालं, परंतु आम्हाला ते कसं शक्य होणार असं म्हणून जे शक्य आहे ते सुद्धा अशक्य केल्याशिवाय आपण राहत नाही. आणि आपल्या चांगल्या सवयी, आपल्या चांगल्या गोष्टी या खूप कमी प्रमाणात, खूप कमी काळापर्यंत टिकतात. रामकृष्णांना कोणीतरी एकदा विचारलं की परमेश्वराचं नेहमी स्मरण करतो, परंतु परमेश्वराची आणि माझी गाठभेट अजून होण्याची वेळ आलेली नाहीये, त्याबद्दल वाईट वाटतं. त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले की तुम्हाला जर लोखंड गंजलेलं असेल तर ते लोहचिंबकाला आकर्षित करून घेऊ शकत नाही. लोहचिंबक त्याला स्वतःपासून दूर करतं. जेव्हा तो गंज खरवडून काढला जातो तेव्हाच एक प्रकारे त्याच्यात आकर्षण निर्माण होऊन ते आकर्षित करू शकतं. तसंच आहे की शेवटी आपल्याला आपल्यावरचा गंज काढून टाकायला लागतो तेव्हा प्रभू परमेश्वर दिसायला लागतात. विवेकानंदांना खूप साधना केल्यानंतर काली माता दिसली असं म्हणतात. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, हे सुद्धा मी मागे एका व्याख्यानात म्हणालो होतो, एक दोन वेळा मी तुम्हाला संदर्भ दिलेला आहे. परंतु तो असा की शेवटी आक्रंदन करत होते, रोज रडत होते की माते आजचा दिवसही गेला, तुझी माझी भेट झाली नाही. आणि असं व्हायचं. आणि एक दिवस स्वतः तिथलं जे काली मातेचं शस्त्र, त्याला त्रिशूळ म्हणतो, ते काढून स्वतःच्या पोटामध्ये ते आतमध्ये घालणार किंवा खुपसणार तेवढ्यात काली माता प्रगट झाली असं म्हणतात. शेवटी रामदासांना सुद्धा, तुकारामांना विठ्ठलासाठी, रामदासांना रामाचं दर्शन होण्यासाठी 12, 15, 20 वर्ष साधना आणि तपश्चर्या करावी लागली, तेव्हा ते प्राप्त होत. आपल्याला प्रभूशी भेटण्याचा योग आपल्या जीवनात येणार आहे अथवा नाही याची मला कल्पना नाही, परंतु प्रभूचं लक्ष आपल्या प्रत्येक गोष्टीकडे आहे असा विचार करूनच आपलं प्रत्येक पाऊल टाकणं हेच या दृष्टीने योग्य असं ठरू शकतं असंही मला या ठिकाणी वाटतं. तर जो आदर्श प्रभू श्री रामचंद्रांचा आहे आणि त्याविषयी चिरंतन मूल्य आहे ती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. वपू काळेंनी त्यांच्या वपुर्झा नावाच्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी असं लिहून ठेवलंय की श्रीकृष्णाने आपल्याला बासरी दिली आणि सांगितलं की या बासरीला 6 छिद्र आहेत, या 6 छिद्रातून जीवनाच्या संगीताचे 6 सूर तू निर्माण कर. आम्ही जीवनाच्या संगीताचे 6 सूर निर्माण करू शकलो नाही, मात्र आम्ही षड्रिपूंचे म्हणजे दंभ, मोह, मद, मत्सर, राग, लोभ वगैरे वगैरे हे षड्रिपूंचे 6 अवतार प्रगट करत राहिलो. म्हणून आमच्या जीवनाच्या बासरी जी होती ती बासरीतून कधी जीवनाच्या सुरांचं संगीत निर्माण झालं नाही असं ते लिहितात. तुमच्या आमच्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरंय. इतकं सुंदर जीवन, इतका चांगला देह या देशामध्ये, या धर्मामध्ये माणूस म्हणून आपल्याला पुण्यामध्ये सदाशिव पेठेत आजूबाजूला आपल्याला मिळालेला असताना देखील आपण त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो का याचा विचार आणि चिंतन करत करत आजच्या या विवेचनाला, प्रतिपादनाला मी या ठिकाणी विराम देतो. आपल्या मनामध्ये वसत असणाऱ्या, हृदयामध्ये वसत असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांना मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.